वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आणि या चौथ्या लेक्चरमध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशनची जी आपली सिरीज चालू आहे याच्यामध्ये चौथ्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ फोर्सेस बद्दल. फोर्स म्हणजे काय आपण यापूर्वी डिस्कस केलं होतं. फोर्स म्हणजे काय असतं की एखाद्या ऑब्जेक्टवरती पुल अथवा पुश प्रकारे ऍक्ट होणारा इफेक्ट, जेणेकरून तो ऑब्जेक्ट अथवा पार्टिकल त्याची जी स्टेट आहे ती एकतर चेंज करेल अथवा चेंज करण्याच्या टेंडन्सीमध्ये असेल. मग हा फोर्स याचे प्रकार कोणते कोणते? तर यातला पहिला प्रकार असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. हा फोर्स काय असतो तर एखादा समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा एखादा निगेटिव्ह चार्ज आहे, तर या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल की जे एकमेकांना अट्रॅक्ट करतील एकमेकांकडे. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुळे समजा एक चार्ज पॉझिटिव्ह आहे, सेकंड चार्ज सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तर आता हे एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. म्हणजे हा रिपल्सिव्ह अथवा अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन दी चार्जेस ऑफ दी पार्टिकल. हा जो फोर्स आहे याला आपण कोणता फोर्स म्हणणार? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. जसं की हा फोर्स शॉर्ट रेंज असतो, खूप दूरपर्यंत हा ऍक्ट होत नाही, बट स्ट्रॉंग फोर्स आहे. ऍटलिस्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा तरी स्ट्रॉंग आहे हा. आता विषय निघा तर सेकंड फोर्स बद्दल बोलूया आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स की जे आपण 10th स्टँडर्ड मध्ये शिकतो की या युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती एक अट्रॅक्टिव्ह फोर्स ऍक्ट करतो, ज्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याचा फॉर्म्युला आपण शिकतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू जी मास ऑफ द फर्स्ट पार्टिकल इंटू मास ऑफ द सेकंड पार्टिकल डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅट टू पार्टिकल. दिस इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा कॅपिटल जी काय असतो आपल्याला माहिती असेलच, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो. तसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण जे म्हणतो तो फोर्स आपण जनरली डिफाईन करतो 1 डिवाइड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. हे दोन वेगवेगळे फोर्सेस, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या दोघांबद्दल जर बोलायचं झालं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा चार्जेसमध्ये ऍक्ट होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ऍक्ट होतो. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक अथवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा थोडा जास्त स्ट्रॉंग आहे. याच्यानंतर आपण बोलूया थर्ड फोर्स बद्दल, जो असतात न्यूक्लिअर फोर्सेस. याचे दोन टाईप असतात. एक असतो स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि दुसरा असतो वीक न्यूक्लिअर. पण इथे एवढंच सांगायचं आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर अथवा वीक न्यूक्लिअर फोर्स बद्दल की हे जे फोर्सेस आहेत हे न्यूक्लियॉन्स मध्ये ऍक्ट होतात. व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियॉन्स? तर न्यूक्लियॉन्स म्हणजे असतं बाळांनो की जे न्यूक्लियसच्या मध्ये बाउंड झालेले पार्टिकल्स आहेत. ते आपल्याला माहिती आहे जनरली असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या ॲटम बद्दल डिस्कशन करायला जातो आपण हे सांगतो की न्यूक्लियस हा सेंटरला आहे आणि त्याच्या सभोवताली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतायत. मग इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियॉन्स मध्ये येणार नाही. न्यूक्लियॉन्स म्हणजे कोण असणार आहे तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जे न्यूक्लियसच्या मध्ये बाउंड झालेले त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. आणि ह्यांना बाउंड करून ठेवण्यासाठी जो फोर्स काम करतो तो फोर्स कोणता असणार आहे? न्यूक्लिअर फोर्स. आता इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा जर विचार केला की दोन प्रोटॉनकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो, याचा अर्थ एकमेकांना रिपेल करणार आहेत, बट तरी ह्या रिपल्सिव्ह फोर्स पेक्षाही जास्त फोर्स असणारा न्यूक्लिअर फोर्स, जेणेकरून ते एकत्र बाउंड राहतील. आणि म्हणून हा न्यूक्लिअर फोर्स किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स जो आहे हा जगातील किंवा युनिवर्स मधील स्ट्रॉंगेस्ट फोर्स मध्ये येतो. तर हे झाले तीन फंडामेंटल फोर्सेस. आता चौथा फोर्स असतो कॉन्टॅक्ट फोर्स. याच्यामध्ये काय काय येतं तर एक येतं नॉर्मल रिॲक्शन. आपण आता पुढे हेच बघणार आहोत नॉर्मल रिॲक्शन काय असेल. आणि दुसरा असतो फ्रिक्शन फोर्स. हे दोन बेसिकली कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतात की नॉर्मल रिॲक्शन अथवा फ्रिक्शन. आता याचा विचार जर केला इलेक्ट्रोमॅग्नेटिक असो, ग्रॅव्हिटेशनल असो अथवा न्यूक्लिअर असो, हे जे फोर्सेस आहेत हे नॉन कॉन्टॅक्ट आहेत. बट नॉर्मल रिॲक्शन अथवा फ्रिक्शनल फोर्स हे फोर्स कशामध्ये येतात? कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतात. तर आता पुढे आपण डिस्कस करणार आहोत कॉन्टॅक्ट फोर्सेस बद्दल. यात कोणते कोणते आहेत? पहिल्यांदा सांगितलं होतं नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन काय असतं की समजा एखाद्या सरफेसवरती, हा सरफेस आहे त्याच्यावरती आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवला, डाऊनवर्ड फोर्स असणार आहे mg, अपवर्ड फोर्स असेल n. मग हे n आणि mg एकमेकांना बॅलन्स करतायत, जेणेकरून हा जो ब्लॉक आहे अथवा ऑब्जेक्ट आहे तो बाउन्स करत नाहीये. याचा अर्थ हे दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतायत. आणि या सरफेस कडून ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा फोर्स म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन, अथवा ऑब्जेक्ट कडून सरफेस वरती पण ऍक्ट होणारा फोर्स म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन.
आता नॉर्मल रिॲक्शन वेगवेगळ्या प्रकारे ऑलवेज ऍक्ट, नॉर्मल रिॲक्शन बद्दल काय बोलायचंय की नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज ऍक्ट्स परपेंडिक्युलर टू द सरफेस. ज्यावेळेस दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, त्या कॉन्टॅक्टमुळे एकमेकावरती ऍक्ट होणारा फोर्स म्हणजेच काय असणार आहे बाळांनो, नॉर्मल रिॲक्शन असणार आहे. आणि नॉर्मल रिॲक्शन नेहमी कशी असणार आहे तर एक सरफेसला परपेंडिक्युलर अँड ऍक्ट्स अवे फ्रॉम दी सरफेस. ज्यावेळेस आपण सरफेसमुळे ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणार नॉर्मल रिॲक्शनचा विचार करू, जसे हे यन ह्या सरफेसकडून, हा जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे त्याच्याकडून या ब्लॉकवरती ऍक्ट होणारी रिॲक्शन आहे, हे सरफेसला परपेंडिक्युलर आणि सरफेस पासून अवे दूर असणार आहे. ज्यावेळेस आपण सरफेस अशा प्रकारे ड्रॉ करू, इन्क्लाइंड सरफेस, समजा हा काहीतरी अँगल थीटा असेल, तर वेट वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होईल, बट नॉर्मल रिॲक्शन या इन्क्लाइंड सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे या डायरेक्शनकडे ऍक्ट होणार आणि अवे फ्रॉम सरफेस. एवढंच लक्षात ठेवा सध्या तरी. पुढे आपण याच्या वेगवेगळ्या केसेस डिस्कस करणारच आहोत. नंतर आहे टेन्शन इन द स्ट्रिंग, की एखाद्या दोरीला आपण एखादा समजा ब्लॉक घेतला, रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग अटॅच केली आणि त्याला खाली एक ब्लॉक अटॅच केला. ह्या ब्लॉकचं वेट सपोज एम आहे, तर ह्या ब्लॉकचं जे मास एम आहे, वेट जे असणार ते mg वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होईल. हा ब्लॉक हा जर एकच फोर्स ब्लॉकवरती ऍक्ट होत असेल तर ब्लॉक खाली पडायला पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये तसं पडत नाही, कारण ह्या mgला पुन्हा एकदा बॅलन्स करण्याचं काम जे आहे, दोरीमध्ये एक फोर्स तयार होईल, ज्या फोर्सला आपण काय म्हणणार बाळांनो, टेन्शन फोर्स अथवा फक्त टेन्शन म्हणू शकता. हाही कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतो. पुढचा असतो स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स काय असतो तर ह्यात स्ट्रिंगच्या ऐवजी आपण एक स्प्रिंग अटॅच केली. स्प्रिंगची नॅचरल लेंथ समजा L होती आणि ज्यावेळेस त्या स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला आपण एक ब्लॉक अटॅच केला ज्याचं मास m असेल, वेट mg असेल, तर स्प्रिंगची लांबी थोडीशी वाढणार आहे. बट स्प्रिंग कम्प्लिटली स्ट्रेट नाही होऊ शकत, कारण त्या स्प्रिंगमध्ये ज्यावेळेस ह्या ब्लॉकच्या वेटमुळे स्प्रिंग थोडीशी एक्सटेंड व्हायला बघेल, स्प्रिंगमध्ये ऑटोमॅटिकली एक रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. तो फोर्स अपवर्ड डायरेक्शनला असेल, जो असतो F = kx. हा पण कोणता फोर्स असणार तर कॉन्टॅक्ट फोर्सचा एक प्रकार आहे. आणि पुढचा फोर्स असतो फ्रिक्शन. व्हॉट इज फ्रिक्शन? फ्रिक्शन इज द अपोज ऑर रेजिस्टन्स. कशाला? द अपोज ऑर रेजिस्टन्स टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स विच आर इन कॉन्टॅक्ट. ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, तर समजा त्या दोन्ही सरफेसमध्ये जे रिलेटिव्ह मोशन असणार आहे त्याला अपोज करणारा फोर्स म्हणजे कोणता फोर्स असणार बाळांनो तर फ्रिक्शन फोर्स असणार. थोडंसं डिटेलमध्ये या प्रत्येक फोर्स बद्दल आपण जाणून घेऊया. तर इथं पहिल्यांदा आपण नॉर्मल रिॲक्शन बद्दल डिस्कशन करूया. पहिल्या डायग्राम मध्ये बघू शकता, या हॉरिझॉन्टल सरफेसवरती एक ब्लॉक ठेवलाय. ब्लॉकवरती ऍक्ट होणारं जे वेट आहे ते वर्टिकली डाऊनवर्ड असेल आणि या ब्लॉकवरती नॉर्मल रिॲक्शन कशी ऍक्ट होते म्हणून सांगितले आत्ताच. तर नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज ऍक्ट्स अवे फ्रॉम दी सरफेस अँड परपेंडिक्युलर टू द सरफेस. हा जर सरफेस असेल तर सरफेसला परपेंडिक्युलर आणि अवे फ्रॉम सरफेस. सो हे नॉर्मल रिॲक्शन आणि mg एकमेकांना बॅलन्स जर करत असतील तर आपण म्हणूया n = mg. असं का म्हणतोय? कारण हा ब्लॉक कुठेही मूव्ह करत नाहीये. आता याला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये कुठला जर फोर्स ऍक्ट केला तर ते नंतर मूव्ह करायला लागेल. नंतर ते इथं बघू शकता आपण, हे असणार आहे FBD, फ्री बॉडी डायग्राम ऑफ दिस ब्लॉक ऑर ऑब्जेक्ट. नंतर इकडे या ठिकाणी बघितला तर वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार अगेन वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड ह्या सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार नॉर्मल रिॲक्शन. आता सपोज दिस अँगल इज थीटा असं जर असेल तर ह्या mg चा एक कंपोनंट इकडे असणार जो की mg cos थीटा आणि एक कंपोनंट या डायरेक्शनला असेल ज्याला आपण म्हणूया mg sin थीटा. ह्याला डिटेलमध्ये थोडंसं इथं ड्रॉ करू की mg वेट डाऊनवर्ड नॉर्मल रिॲक्शन सरफेसच्या अवे या डायरेक्शनमध्ये नॉर्मलला बॅलन्स करण्याचं काम, कारण हा अँगल जर थीटा असेल तर इकडे असणार mg cos थीटा आणि इकडे या डायरेक्शनला असणार mg sin थीटा. आता इथं बघू शकता की जो ब्लॉक आहे तो या सरफेसवरती अशा प्रकारे बाउन्स करत नाही. याचाच अर्थ हे n आणि त्याच्या अपोजिंग फोर्स mg cos थीटा हे दोन बॅलन्स असतील अथवा एकमेकांना बॅलन्स करतील. सो n = काय येणार mg cos थीटा. राहिला प्रश्न ह्या ब्लॉकवरती या अलॉंग द सरफेस, या सरफेसच्या अलॉंग एकच फोर्स ऍक्ट व्हायला जो आहे mg sin थीटा
अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोणताही फोर्स इथं ऍक्ट होत नाही, याचा अर्थ हा ब्लॉक इथं कॉन्स्टंट राहू शकत नाही. तर हा जो mg sin थिटा आहे तो त्या ब्लॉकला डाऊनवर्ड किंवा अलॉंग द सरफेस त्याला स्लाइड करत जाणार आहे ब्लॉक तो. त्यामुळे आपण इथं लिहिणार की याच्यावरती ऍक्ट होणारा नेट फोर्स जो असेल, जो नेट फोर्स असेल तो कोणता असणार इथं, mg sin थिटा. आता नेट फोर्स म्हणजे काय आपल्याला माहिती असतं की मास into net acceleration of this block or system, which will be mass into acceleration, which will be mg sin theta. If we cancel out this mass, we get acceleration of the block, which is g sin theta. So this is the acceleration of the block. With this acceleration, block will start to slide along the surface in downward direction. त्याचं कारण कोणता फोर्स आहे, हा mg sin theta. या प्रकारे हे बेसिक लेवलचं आहे. याचा सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला पुढे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. आता नॉर्मल रिॲक्शनचेच काही आणखी एक प्रकार बघूया की समजा इथं दोन ब्लॉक आहेत, एकाचा मास m1 आहे, दुसऱ्याचा m2 आहे आणि हॉरिझॉन्टल सरफेस वरती ठेवलंय. या दोघांच्या पण आपण सेपरेट FBD जर ड्रॉ केल्या, FBD म्हणजेच फ्री बॉडी डायग्राम. व्हॉट इज फ्री बॉडी डायग्राम? तर फ्री बॉडी डायग्राम इज द डायग्राम और द पार्टिकल ऑन विच ऑल फोर्सेस आर रिप्रेझेंट. एक अशी डायग्राम जी काय करते, या ऑब्जेक्ट वरती अथवा पार्टिकल वरती एका टायमाला जेवढे फोर्स ऍक्ट होत आहेत ते सगळे फोर्सेस दाखवण्याचं काम ज्या डायग्रामचं असतं त्याला आपण म्हणणार फ्री बॉडी डायग्राम. मग यातला फक्त हा छोटा m1 मास असणारा ब्लॉक आपण सेपरेट उचलला. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस, डाऊनवर्ड फोर्स किती असणार बाळांनो, m1g या पार्टिकलचं मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नंतर त्या सरफेस कडून या ब्लॉक वरती ऍक्ट होणारा फोर्स त्याला म्हणूया n1, जो नॉर्मल रिॲक्शन असणार आहे ह्या सरफेसमुळे. इथं नॉर्मल रिॲक्शन कोणाकोणामुळे ऍक्ट होते हे पण सांगायचंय. दुसरं, जर समजा या ब्लॉकला आपण इकडे एखादा फोर्स ऍक्ट केला, ज्याला नाव देऊ काहीतरी F, जो काय करतोय आपण या छोट्या ब्लॉकला m1 मासला मोठ्या ब्लॉक वरती आपण पुल करतोय, प्रेस करतोय, जेणेकरून काय होईल की या दोघांच्या कॉन्टॅक्ट पॉइंटला सुद्धा एक फोर्स तयार होईल, जे वेगळ्या प्रकारचे नॉर्मल रिॲक्शन असेल आणि ते नॉर्मल रिॲक्शन m1 ब्लॉक m2 वरती ऍक्ट करेल, m2 ब्लॉक m1 वरती ऍक्ट करेल. मग हा जर फोर्स आपण डायरेक्टली इकडे रिप्रेझेंट केला असा, तर ह्या सेकंड ब्लॉकमुळे पहिल्यावरती ऍक्ट होणार नॉर्मल रिॲक्शन, लेट्स से दॅट इज Na, त्याला म्हणूया नॉर्मल रिॲक्शन A. तरी झाली FBD कोणासाठी, ह्या फर्स्ट ब्लॉक साठी. आता पुन्हा आपण काय करणार की ब्लॉक वर्टिकली बाउन्स करत नाही, याचा अर्थ n1 इज इक्वल्स टू काय असेल, m1g असेल. जर ब्लॉक इकडे स्लाइड करायला लागला तर हा फोर्स जास्त आहे. जर ब्लॉक हा राईट साइडला शिफ्ट होत असेल तर हा फोर्स जास्त आहे, कशापेक्षा, Na पेक्षा. म्हणून आपल्याकडे टोटल नेट फोर्स जो आहे त्याचं इक्वेशन काय मिळेल, F मायनस Na. जर हा स्लाइड करायला लागला तर, जर समजा स्लाइड करतच नसेल तर याचा अर्थ F नेट हे Fच असणार, बट ब्लॉक स्लाइड करत नाही, सो ऍक्सेलरेशन आपण किती घेणार, 0. आता हे डिफरंट केसेसचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये आपण डिस्कस करू की हा ब्लॉक स्लाइड कधी करेल, कधी करणार नाही, त्याला अपोजिंग फोर्स किती आहे वगैरे वगैरे. जर सेकंड ब्लॉकची आपण FBD ड्रॉ केली या m2 साठी, तर पुन्हा एकदा डाऊनवर्ड फोर्स कोण असणार, m2g, वेट ऑफ दॅट ब्लॉक. आणखी काय असेल, नॉर्मल रिॲक्शन, लेट्स से दॅट नॉर्मल रिॲक्शन इज n2. हे n2 नॉर्मल रिॲक्शन कोणामुळे आहे, या कॉन्टॅक्ट पॉइंटमुळे. म्हणजे सरफेस जो आहे ह्या m2 ब्लॉक वरती ते नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट करतोय आणि याच्यावरती इथं दोन ब्लॉकचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथं छोट्या ब्लॉकमुळे याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होईल, तो पण नॉर्मल रिॲक्शन असणार, ज्याला म्हणूया NB. द रिॲक्शन ऑर फोर्स ऍक्टेड बाय द स्मॉल ब्लॉक ऑन द बिगर. तो कसा असणार, ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला म्हणजे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आणि छोट्या ब्लॉकमुळे ऍक्ट होतोय म्हणून त्याच्यापासून दूर. तर हा झाला NB. पुन्हा जर हा ब्लॉक मूव्ह करायला लागला तर हे NB म्हणजेच नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ब्लॉक असणार आहे, कारण n2 आणि m2 जे एकमेकांना काय करणार, बॅलेन्स करणार. आणखी एक इथं आहे की या प्रकारची एक डायग्राम असू शकते. आपल्याला कधी कधी असा प्रश्न दिसू शकतो की समजा इथं हॉरिझॉन्टल सरफेस, व्हर्टिकल वॉल, याच्या अगेन्स्ट एक लॅडर ठेवलेला आहे. लॅडरचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे इथं, समजा याला आपण नाव दिलं A, दुसरा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट व्हर्टिकल वॉल सोबत आहे या ठिकाणी, त्याला नाव देऊ आपण B. इथं नॉर्मल रिॲक्शन कशी ऍक्ट होते म्हणून सांगितलंय, तर नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज ऍक्ट्स
परपेंडिक्युलर टू द सरफेस. कोणता सरफेस? जो कॉन्टॅक्टचा सरफेस आहे. मग इथं जर बघितलात तर नॉर्मल रिॲक्शन वर्टिकली अपवर्ड ऍक्ट होणार, ज्याला आपण नाव देऊ NA, नॉर्मल रिॲक्शन ॲट पॉइंट A. आणि इथं या प्रकारे ऍक्ट होईल नॉर्मल रिॲक्शन ॲट पॉइंट B, ज्या लॅडरला परपेंडिक्युलर ऍक्ट होईल. कारण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथं आहे, जो पॉइंट ऑफ सरफेस आहे तो इन्क्लाइन्ड बनेल आणि नॉर्मल रिॲक्शन त्याला परपेंडिक्युलर ऍक्ट होईल. ठीक आहे. इथे पुन्हा ते झालेलं जे मगाशी समजावून सांगितलंय, टेन्शन इक्वल टू mg आणि इथं स्प्रिंग फोर्स kx इज इक्वल्स टू mg. थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ काय काय आहे. तर आधी टेन्शनचा विचार करू. व्हेन अ स्ट्रिंग इज स्ट्रेच्ड, फोर्स ऍक्टिंग इन द स्ट्रिंग इज कॉल्ड टेन्शन. ज्यावेळेस एखाद्या दोरीवरती आपण त्याला स्ट्रेच करतो स्ट्रिंगला, समजा ही स्ट्रिंग आहे, याला आपण इकडे स्ट्रेच करतोय, तर जिकडे स्ट्रेच करतोय पॉइंट ऑफ सस्पेन्शन जो आहे, इथला पॉइंट ऑफ सस्पेन्शन, इकडे ऍक्ट होणारा फोर्स, कारण स्ट्रेचिंग जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. कोणामुळे स्ट्रेचिंग होते? या ब्लॉकमुळे. त्याचं वेट डाऊनवर्ड ऍक्ट व्हायले, त्याला बॅलन्स करण्याचं काम, अपोज करण्याचं काम ह्या स्ट्रिंग मध्ये एक प्रकारचा फोर्स करेल, ज्याला आपण काय म्हणणार? टेन्शन. तर mg डाऊनवर्ड, टेन्शन अपवर्ड. ठीक आहे, हा पॉइंट संपला. इथं स्प्रिंग फोर्स जो तसा सांगितलेला आहे की ज्यावेळेस ह्या ब्लॉकच्या वेटमुळे स्प्रिंग एक्सटेंड व्हायला लागेल, त्या स्प्रिंगला एक्सटेंड होण्यापासून थांबवण्यासाठी अथवा अपोज करण्यासाठी स्प्रिंगमध्ये जो फोर्स ऍक्ट होईल तो फोर्स कोणता असणार आहे? स्प्रिंग फोर्स, ज्याचा फॉर्म्युला असणार kx. सध्या एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण स्प्रिंग बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू वर्क पॉवर एनर्जीमध्ये, त्यावेळेस F इज इक्वल टू kx कसं आलं अथवा SHMचा विचार त्यामध्ये डिटेलमध्ये जास्त आपला स्टडी करायचा आहे. इथं फक्त फोर्स लक्षात ठेवायचा आहे की F इज इक्वल्स टू काय असणार? kx. हा रिस्टोरिंग फोर्स आणि डाऊनवर्ड कोण ऍक्ट व्हायला आहे? mg. सो इथं इक्वेशन बनवू शकतं kx इज इक्वल्स टू mg. आणि आपण इथं फक्त मॅग्निट्यूडचा विचार करतोय. डायरेक्शनचा जर विचार केला, mg डाऊनवर्ड ऍक्ट व्हायला, kx अपवर्ड ऍक्ट होतं. इथं सुद्धा mg डाऊनवर्ड ऍक्ट होतं, टेन्शन अपवर्ड ऍक्ट होतं. यापूर्वी आपण नॉर्मल रिॲक्शन बघितल्या, तिथे mg डाऊनवर्ड, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड, हे डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणून त्यांच्या मॅग्निट्यूड जर सेम असतील तर ब्लॉक जो आहे अथवा ऑब्जेक्ट जो आहे तो इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. यानंतर तर आता आपण बघणार आहोत फ्री बॉडी डायग्राम थोडं डिटेलमध्ये. जसं मगाशी थोडी हिंट दिलीच होती की फ्री बॉडी डायग्राम म्हणजे एका पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती जेवढे फोर्स ॲट अ टाइम ऍक्ट होत आहेत ते सगळे फोर्सेस रिप्रेझेंट करणं म्हणजेच फ्री बॉडी डायग्राम. तर इथं बघूया, समजा या प्रकारचा एक दोन इन्क्लाइन सरफेस आहेत. इथं जो ब्लॉक आहे त्याचं मास m1, इथं जो ब्लॉक आहे त्याचं मास m2, आणि ते दोन्ही अटॅच केलेत एका स्ट्रिंगच्या मदतीने. तर दोघांचे आपण सेपरेट फ्री बॉडी डायग्राम काढू. पहिल्यांदा जो ब्लॉक दिसतोय तो या प्रकारचा आहे की याचं जे मास आहे ते m1. याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा जर विचार केला तर जे स्ट्रिंग आहे अलॉंग द स्ट्रिंग म्हणजे या डायरेक्शनला समजा टेन्शन T ऍक्ट व्हायलंय, याचा वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार वेट mg अथवा मास m1 असल्यामुळे आपण लिहिणार m1g, जे वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट व्हायलंय. आणि याच्यावरती इकडल्या साईडला ऍक्ट होणार नॉर्मल रिॲक्शन, या साईडला ऍक्ट होणार mg cos. लेट्स से दिस अँगल इज अल्फा, दिस अँगल इज बीटा. सो इथं जे असेल mg cos अल्फा आणि इकडला एक कंपोनंट मिळेल जो असणार mg sin अल्फा. आता जर ब्लॉक जागचा मूव करत नाही याचा अर्थ काय होणार की हे n आणि mg cos अल्फा एकमेकांना बॅलन्स करतायत. सो फर्स्ट इक्वेशन आपलं येणार n इज इक्वल्स टू, अथवा याला n1 म्हणूया कारण इकडे पण एक डिरेक्शन मिळणार आहे, n1 इज इक्वल्स टू mg cos अल्फा. दिस इज फर्स्ट इक्वेशन, कारण हा ब्लॉक या प्रकारे बाउन्स करत नाही. राहिला प्रश्न, हा ब्लॉक अपवर्ड अथवा डाऊनवर्ड कधी ट्रॅव्हल करेल, की ॲज्युम करू आपण या डायग्राम मध्ये जे m2 मास आहे इट इज ग्रेटर दॅन m1. हे m2 मास ग्रेटर m1 पेक्षा थोडं जास्त आहे आणि जो सरफेस आहे ते सरफेस स्मूथ आहेत, म्हणजे इथं फ्रिक्शन फोर्स नाही जो यांना अपोज करेल, स्मूथ सरफेस आहेत. सो जर m2 हा मोठा असेल तर ऑब्विसली आपण विचार करू शकतो की हा ब्लॉक डाऊनवर्ड स्लाइड करणार आहे आणि हा m1 ब्लॉक जो आहे तो अपवर्ड स्लाइड करेल. म्हणजे इथं टेन्शन आणि mg sin अल्फा यांच्या रिलेशनसाठी आपण लिहू शकतो की टेन्शन हे mg sin अल्फा पेक्षा जास्त असेल. सो इथं जे नेट फोर्स असणार मास इंटू एक्सेलरेशन, समजा याचा एक्सेलरेशन या डायरेक्शनला आहे a, तर हे जे नेट फोर्स असेल तो कोण असणार, जिकडे ब्लॉक मूव्ह करतो तिकडला फोर्स म्हणजेच T आणि त्याच्या अपोजिंग फोर्स हा सबट्रॅक्ट करायचा. ह्या दोघांचा रिझल्टंट फोर्स T
आणि mg sin अल्फा या दोघांचा रिझल्टंट फोर्स म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन घ्यायचं त्या एका पर्टिक्युलर सिस्टीमसाठी. मग ब्लॉक हा जर अपवर्ड मूव्ह करायला लागला तर टेन्शन जास्त आणि mg sin अल्फा कमी असेल. सो t मायनस mg sin अल्फा हे फर्स्ट इक्वेशन. आणि तशीच फ्री बॉडी डायग्राम आपण सेकंड ब्लॉकसाठी जर ड्रॉ केली म्हणजे या m2 साठी, तर याची डायग्राम अशा प्रकारे बनेल की हा ब्लॉक आहे m2, इकडे वर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार अगेन mg किंवा m2g, इकडे ऍक्ट होणार m2g साइन बीटा. लेट से दिस अँगल इज बीटा. इथं पण m1 लिहावं लागेल. ओके, इकडे ऍक्ट होणार m2g कॉस बीटा. या डायरेक्शनला ऍक्ट होईल नॉर्मल रिएक्शन. इथं बघू शकता इथून इकडे ऍक्ट होणार नॉर्मल रिएक्शन, वर्टिकली डाऊनवर्ड वेट, इकडे या वेटचा एक कंपोनंट, इकडे एक कंपोनंट. सो आणि इकडे ऍक्ट होणार टेन्शन टी. आता इथं टेन्शन टीच का घेतलंय? टेन्शन कधी वेगवेगळं असेल जर स्ट्रिंग बदलत असेल तर, परंतु जे स्ट्रिंग m1 ब्लॉकला इथं अटॅच केले तीच इकडे येऊन m2 ला अटॅच केले, स्ट्रिंग बदललेली नाहीये, याचा अर्थ टेन्शन सुद्धा वेगवेगळं घ्यायचं नाही, मग टेन्शन पण तेच असेल. मग इथं पुन्हा एकदा हे n आणि m2g cos बीटा, जसं इथं n1 आणि m1g cos अल्फा एकमेकांना बॅलन्स करत होते, अगदी तसंच हा नॉर्मल रिएक्शन n2 आणि हा m2g cos बीटा एकमेकांना बॅलन्स करते, कारण ब्लॉक इथं या प्रकारे बाउन्स करत नाही. राहिला प्रश्न टेन्शन आणि m2, तर इथं ब्लॉक डाऊनवर्ड स्लाइड करतोय विथ ॲक्सेलरेशन a. जे ॲक्सेलरेशन फर्स्ट ब्लॉकचं आहे तेच सेकंड ब्लॉकचं असणार आहे, त्यामुळे इथं आपण लिहिणार m2 इंटू ॲक्सेलरेशन a इज इक्वल्स टू, इथे लिहिणार m2g कॉस बीटा, m2g साइन बीटा मायनस टी. तर हे झालं सेकंड इक्वेशन. आणि ह्या सेकंड इक्वेशन आणि या फर्स्ट इक्वेशनचा विचार करून अथवा वापर करून आपण दोरीमधलं टेन्शन पण कॅल्क्युलेट करू शकतो आणि ह्या सिस्टीमचं ॲक्सेलरेशन सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. पुढे काही आपण डायरेक्ट शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत, पण इनिशियली आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट कळणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट ट्रिकचा विचार त्यानंतर होईल. ठीक आहे. या प्रकारे इथं फ्री बॉडी डायग्राम, त्या एका ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारे फोर्सेस कसे ऍक्ट होतील, कोण कुठे बॅलन्स करेल, जर ब्लॉक मूव्ह करत असेल तर कोणता फोर्स कशाला इक्वल घ्यायचा, नेट फोर्स काय कॅल्क्युलेट करायचं, हे थोडक्यात सांगितलंय. याची जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करू तेवढं ते परफेक्ट होईल. आता याची प्रॅक्टिस आपण पुढे न्यूमेरिकल मध्ये करूया, त्यापूर्वी शिकून घेऊ फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर अ सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सेस विच डिफाइन्स द पोझिशन ऑफ पार्टिकल. लक्षात एवढंच ठेवायचं आहे की एक सिस्टीम आहे, इमॅजिनरी सिस्टीम आहे, कुठेतरी आपण ओरिजिन पकडणार, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस कन्सिडर करणार आणि जो पार्टिकल आहे त्या एक्स वाय झेड पासून किती डिस्टन्स वरती आहे अथवा त्या पार्टिकलची कोऑर्डिनेट काय आहेत हे डिसाईड करतं, त्यालाच आपण म्हणणार फ्रेम ऑफ रेफरन्स. आता हे रेफरन्सचे दोन प्रकार असू शकतात, एक इनर्शियल फ्रेम आणि दुसरा आहे नॉन इनर्शियल फ्रेम. मग इनर्शियल फ्रेम म्हणजे काय, इफ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा अर्थ काय होतो, नॉन ॲक्सलरेटेड फ्रेम. एवढंच लक्षात ठेवायचं, याची डेफिनेशन वगैरे सोडून द्या, जास्त विचार न करायचा. पण नॉन ॲक्सलरेटेड फ्रेम म्हणजे ज्याला आपण ओरिजिन पकडलंय, रेफरन्स पकडले, ज्या पॉईंट पासून आपण त्या पार्टिकलचे सगळे डिस्टन्सेस मेजर करणार आहोत, त्याची पोझिशन कशी बदलते हे डिस्कस करण्यासाठी त्या पॉईंटचा विचार करणार आहोत. तो पॉईंट ॲक्सलरेटेड नाहीये, म्हणजेच एकतर तो पॉईंट रेस्टला आहे अथवा युनिफॉर्म वेलॉसिटीने मूव्ह करतोय. सो नॉन ॲक्सलरेटेड फ्रेम म्हणजेच काय असणार, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याचा अर्थ सपोज इथं ओरिजिन आहे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस आपण ड्रॉ केले. एक्स वाय झेड ॲक्सिस हे ॲक्च्युअलमध्ये अशा प्रकारे असतात की एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस इकडे येणार, पण 2D मध्ये ड्रॉ करता येत नाही, या प्रकारे काढलं. इथं एक पार्टिकल आहे की हा पार्टिकल एकटा मूव्ह करतो इकडे विथ वेलॉसिटी व्ही. पार्टिकल एकटा मूव्ह करतोय त्याच्यात, परंतु हे जे आहे ते रेस्टला आहे. हा जो पॉइंट ऑफ रेफरन्स आहे तो कसा आहे, रेस्टला आहे. या प्रकारच्या रेफरन्सला आपण कसला रेफरन्स म्हणणार, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो एक्झाम्पल काय काय असू शकतात, लिफ्ट इज ॲट रेस्ट और मूव्ज अपवर्ड और डाऊन विथ कॉन्स्टंट स्पीड. एखादी लिफ्ट आहे, ते लिफ्ट थांबलेली आहे तरी ते इनर्शियल फ्रेम मध्ये, वरती मूव्ह करते अथवा खाली मूव्ह करते, बट मूव्ह कुठे का करणार, ते युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे ॲक्सलरेशन, विदाऊट ॲक्सलरेशन मूव्ह करते.
अशा वेळेस त्या लिफ्टला जे आपण काय म्हणणार, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. पुढचं एक्झाम्पल आहे व्हेकलसाठी, की एखादी व्हेकल थांबली असेल तरी इनर्शियल फ्रेम आहे आणि ती कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करत असेल तरी सुद्धा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे की नेट फोर्स जो आहे किंवा मास इंटू एक्सेलरेशन हे जे आपण घेणार त्या पार्टिकलचं मास आणि पार्टिकलचं एक्सेलरेशन हा जो प्रोडक्ट आहे तो कशाला इक्वल असणार, तर समेशन ऑफ ऑल फोर्सेस. हे समेशन वेक्टर फॉर्म मध्ये असलं पाहिजे. डायरेक्शन जर अपोजिट असतील तर एकमेकांना ते फोर्सेस कॅन्सल करणं गरजेचं आहे. जसं आपण यापूर्वी शिकलो होतं की एक फोर्स अपवर्ड एक फोर्स डाऊनवर्ड एकमेकांना कॅन्सल करतोय. हॉरिझॉन्टल फोर्स जर कॅन्सल करत नसतील तर ब्लॉक मूव्ह करतोय. म्हणजे या सगळ्या फोर्सेसचा जो रिझल्टंट असेल तो रिझल्टंट म्हणजे एम इंटू ए. पण इथं सगळे फोर्सेस कसले असणार, फक्त आणि फक्त रियल फोर्स असणार. हे सगळे फोर्सेस रियल फोर्स असणार. याच्यानंतर पुढचा प्रकार आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे काय, याला एवढंच म्हणायचं आहे ऍक्सलरेटेड फ्रेम. म्हणजेच इथं ऍक्सलरेशन जे आहे ते नॉन झिरो असतं, की जो रेफरन्स पॉइंट आहे ज्याच्यापासून आपण पार्टिकलची पोझिशन त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस जे काही सगळं मेजर करतोय ते जे आहे ते पॉइंट ऑफ रेफरन्स हा रेस्टला तर नाहीच आहे, मूव्ह करतोय पण कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करत नाहीये. काही ना काही ऍक्सलरेशन अथवा रिटार्डेशन म्हणजे स्पीड वाढत चाललाय अथवा कमी होत चाललाय. या प्रकारच्या सिच्युएशनला अथवा फ्रेमला आपण काय म्हणणार, नॉन इनर्शियल फ्रेम. आता इथे एक्झाम्पल लिफ्ट मूव्ह करते अप ऑर डाऊन विथ वॅरिंग स्पीड. वॅरिंग स्पीड याच्या आधी मगाशी आपण बघितलं तर इनर्शियल साठी की लिफ्ट अपवर्ड अथवा डाऊनवर्ड ट्रॅव्हल करते विथ कॉन्स्टंट स्पीड. इथं आहे वॅरिंग स्पीड. हे कुठे असतं, तर समजा आपण लिफ्ट मध्ये थांबलोय आणि जस्ट लिफ्ट सुरू होते, वरती मूव्ह करण्याची सुरू होते, त्यावेळेस सुरुवातीचे खूप कमी वेळ आपल्याला खाली ओढल्यासारखं वाटतं. तेवढ्या वेळामध्ये ते ऍक्सलरेट करत असते, पण थोडं ऍक्सलरेट केल्यानंतर कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करते, पुन्हा आपल्याला नॉर्मल फील होतं. हे जरा कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह करणं. ज्यावेळेस लिफ्ट थांबणार आहे त्याच्या जस्ट आधी थोडंसं रिटार्ड करते म्हणजे स्पीड कमी होतो. सो नॉन इनर्शियल फ्रेम कधी असणार आहे, एकतर लिफ्टच्या मोशनच्या सुरुवातीला अथवा लिफ्ट थांबत असताना जस्ट आधी. ह्या दोन वेळेला आपण काय असणार, ती जी लिफ्ट आहे ते नॉन इनर्शियल फ्रेमचं काम करेल, पण मधला जो स्पॅन आहे त्या वेळेमध्ये लिफ्ट काय असणार, इनर्शियल फ्रेम असणार. तसंच व्हेकल इज मुव्हिंग विथ चेंजिंग वेलॉसिटी. जसे की थांबलेली गाडी अचानक चालू केली आणि पुढे ओढली गेली, आपल्याला पाठीमागे ओढल्यासारखं फील होतं. जर गाडी ऍक्सलरेट केली अचानक तर आपण पाठीमागे ओढल्यासारखं फील होतं. तर या सिच्युएशनला आपण काय म्हणणार, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि इथं जर विचार केला तर नेट फोर्स MA हा काय असणार, सगळ्या समेशन ऑफ ऑल रियल फोर्सेस आणि समेशन ऑफ ऑल सुडो फोर्स. सुडो फोर्स म्हणजे काय, इथं थोडक्यात सांगतो, डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. समजा की एक व्हेकल आहे, एक ट्रॉली आहे, या ट्रॉलीच्या रूफला इथे एक पेंड्युलम अटॅच केलाय आणि सुरुवातीला ट्रॉली रेस्टला होती म्हणजे इनर्शियल फ्रेम मध्ये आहे. अचानक या ट्रॉलीला काहीतरी ऍक्सलरेशन मिळालं म्हणजे आता ते इनर्शियल फ्रेम मध्ये नाही, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ट्रॉली आली. आणि अशा वेळेस जशी ट्रॉली पुढे मूव्ह करेल, हा जो पेंड्युलम आहे अथवा बॉब आहे तो या पोझिशनला न राहता स्ट्रिंग थोडीशी इन्क्लाइंड बनेल आणि बॉब इथं येईल. मग समजा इथं जो व्यक्ती ऑब्झर्व करतो या बॉबला, त्याला फक्त हे दिसेल की हा जो बॉब आहे तो जस्ट पाठीमागे आला, पण त्याला पाठीमागे येण्यासाठी कोणता फोर्स लागला हे त्याला डिफाईन नाही करता येणार. हा ते इनर्शियाचा इफेक्ट आहे, बट डायरेक्ट त्याची डेफिनेशन सांगता येणार नाही की हा बॉब पाठीमागे का आला गेला, त्याला पाठीमागे कोणी पुल केलं हे त्याला जनरली सांगता येत नाही. आणि अशा वेळेस या बॉबवरती आपण एक इमॅजिनरी फोर्स घेतो जो असणार मास ऑफ दी बॉब आणि ऍक्सलरेशन घ्यायचं सिस्टीमचं. नीट लक्ष द्या, ह्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फोर्स असेल त्याला आपण सुडो फोर्स म्हणणार, जो काय असणार आहे, मास ऑफ दी बॉब या पार्टिकलचं मास आणि ऍक्सलरेशन कोणाचं, सिस्टीमचं ऍक्सलरेशन. तो फोर्स म्हणजे सुडो फोर्स. बाकी याच्यावरती फोर्सेस FBD जर काढायची झाली आपल्याला तर डाऊनवर्ड फोर्स असणार ह्या mg, इकडे असणार MA
पण ह्या ME म्हणजे सुडो फोर्स आहे. सो मास घेणार या बॉबचं आणि ऍक्सेलरेशन कुठलं घेणार हे सिस्टीमचं आणि इकडे ऍक्ट होणार टेन्शन T. पुन्हा आपण हा कॉन्स्टंट राहत असेल म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये राहत असेल तर या टेन्शनला रिझॉल्व्ह वगैरे करून नंतर आपण इक्विलिब्रियम अप्लाय करू शकतो. पण सध्या सुडो फोर्स काय फक्त हा कॉन्सेप्ट जर समजून घ्यायचा असेल तर या सिच्युएशन मध्ये त्या बॉबला जो पाठीमागे ओढणारा फोर्स आहे तो इमॅजिनरी फोर्स म्हणजे सुडो फोर्स. जो का आला कुठून आला याचं कारण काय असणार तर नॉन इनर्शियल फ्रेममुळे. पण डायरेक्ट त्याला डिफाईन नाही करता येणार त्याला पाठीमागे कोणी ओढलं. जर हा पॉइंट कळला असेल तर हे सुडो फोर्स. मग इथं नेट फोर्स जो ऍक्ट होईल M × A ह्या ब्लॉकसाठी M × A काय असणार तर ते समेशन ऑफ ऑल रियल फोर्सेस कोणते mg टेन्शन आणि सुडो फोर्स म्हणजे हे समेशन ऑफ ऑल रियल फोर्सेस प्लस समेशन ऑफ ऑल सुडो फोर्सेस. इथं एकच सुडो फोर्स ऍक्ट होत होता M × A. ह्या सगळ्यांचा जो रिझल्टंट मिळेल तो इक्वल कशाला घेणार आपण मास × ऍक्सलरेशन की ह्या पर्टिक्युलर ब्लॉकचं ऍक्सलरेशन काय असणार आहे ते ऍक्सलरेशन वेगळं असेल कशापेक्षा सिस्टीमपेक्षा. बघूया आता पुढे. ठीक आहे बाळांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी आणि जो नेक्स्ट कंटेंट असणारा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो या टॉपिकसाठी इम्पॉर्टंट ठरेल कारण तर आपण प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार हे पण शिकणार आणि भरपूर काही PYQचं आपण डिस्कशन करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा. थँक्यू.